तो फिजिकल क्वांटिटी का अर्थ होतो ए प्रॉपर्टी or a characteristic of phenomena or a body or a substance that can be quantifiable and that can be then quantified by the measurement. जनरली ज्या काय इव्हेंट्स आहेत किंवा ज्या काय इव्हेंट्स आहेत, बॉडी आहे किंवा सबस्टन्स आहे, त्यांच्या प्रॉपर्टी आपण क्वांटिफाय करायचा प्रयत्न करतो, मोजण्याचा प्रयत्न करतो. आणि जेवढ्या काही इव्हेंट्स आहेत त्या जर आपल्याला फिजिक्सच्या लॉज मध्ये किंवा आपल्याला एका मॅथमॅटिकल फॉर्म्युल्यामध्ये जर आणायचे असतील तर त्याला ऑब्व्हियसली त्या क्वांटिटी आपल्या मेजरेबल असल्या पाहिजे. मीन्स जेवढ्या जास्त मेजरेबल असतील तेवढ्या जास्त आपण त्याला कशामध्ये आणायचा प्रयत्न करू शकतो, मॅथ्सच्या एका फॉर्म्युल्यामध्ये आणायचा प्रयत्न करू शकतो, किंवा आपण त्याचं जे पार्टचं मेकॅनिझम आहे हे अंडरस्टँड केलं, याचा एक प्रूफ, सायंटिफिक प्रूफ म्हणून आपल्याला मिळू शकतो. सो फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. बघा, लाईट, प्रकाश एक फेनॉमेना आहे, बरोबर ना? तर प्रकाशच्या तुम्ही प्रॉपर्टीज काय काय असू शकतात? जे लाईटीचं स्पीड किती आहे, बरोबर ना, जे आपण मोजतो मीटर पर सेकंड मध्ये. वेवलेंथ, त्याची वेवलेंथ काय आहे स्पेसिफिकली, लाईक दिस, त्याची वेवलेंथ काय आहे, बरोबर ना. त्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे, म्हणजे एका सेकंदामध्ये ती लाईट ओके किती वेळा व्हायब्रेट होते, ओके, त्याला बोलतो आपण फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे गाईज पर सेकंड. ठीक आहे, ही झाली फेनॉमेना. तसंच जर तुम्ही पुढे प्रयत्न बघितलं, बॉडी, फॉर एक्झाम्पल बॉडी, कुठलीही एक गोष्ट, एक थिंग, त्याच्याकडे काय काय आहे गाईज? सगळ्यात महत्वाचा पार्ट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? मीटर क्यूब मध्ये, ओके. त्यानंतर आहे डेन्सिटी. डेन्सिटी कशामध्ये मोजतो? केजी पर मीटर क्यूब. दुसरं पण युनिट आहे गाईज याचं, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब, ते आपण पुढे जाऊन शिकूच एसिमल सिस्टम मध्ये. त्यानंतर बॉडीला अजून काय काय असू शकतं? मासला आपण कशामध्ये मोजतो? केजी मध्ये, बरोबर. तो स्पीड, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, व्हॉल्यूम, डेन्सिटी, मास, हे काय गाईज? या फिजिकल क्वांटिटीज आहेत. काय आहेत? फिजिकल क्वांटिटी, ओके. तसंच बघा सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज बघा. सबस्टन्सच्या फॉर एक्झाम्पल, सबस्टन्स एक वस्तू, त्याची अमाऊंट किती आहे, किती क्वांटिटीमध्ये आहे तो, तर त्याचं बेसिक युनिट आहे गाईज मोल. त्याची आपण चांगल्या प्रकारे डेफिनेशन सुद्धा बघणार आहोत, ते पुढे येईलच. बघा, तर फिजिकल क्वांटिटीचा सिंपल अर्थ काय होतो की अशी जी आपल्या घटना घडतायत बाहेर, त्याची विशेषता काय आहे, आणि ती विशेषता मला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे क्वांटिफाय करता आली पाहिजे, मेजरमेंट, म्हणजे मला त्याला मोजता आलं पाहिजे, बरोबर ना. त्या क्वांटिटीला मी बोलतो फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटी आपल्याकडे आहेत दोन प्रकारचे. बघा, लक्ष द्या इकडे. सगळ्यात महत्वाचं फंडामेंटल क्वांटिटीज. आता फंडामेंटल म्हणजे नक्की कुठल्या? फंडामेंटल म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या इंडिपेंडंट आहेत, मीन्स त्या कुणावर डिपेंडंट नाहीये, त्या स्वतःला रिप्रेझेंट करू शकतात. आणि सगळ्यात दुसरं म्हणजे काय, त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो अदर फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे अदर फिजिकल क्वांटिटीज, या अदर फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीचा यूज केला जातो. म्हणजे त्यात फर्स्ट आहे दॅट इज त्या इंडिपेंडंट असल्या पाहिजे, आणि दुसरी गोष्ट त्यांना मी एक्सप्रेस करू शकतो फिजिकल क्वांटिटीज. एक्झाम्पल घेऊया. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे लेंथ. बघा, लेंथ ही गोष्ट मेजर करताना, सपोज तुम्ही मेजर करू शकता, लेंथ मेजर करताना ती गोष्ट मासवर डिपेंडेंट नाही, म्हणजे किती वजन आहे हे इम्पॉर्टंट नाही आपल्याला. वजनाचा शब्द वेगळा आला. मास टाइमवर डिपेंडेंट नाही, मास लेंथवर डिपेंडेंट नाहीये, लेंथ टाइमवर डिपेंडेंट. या तिन्ही पण क्वांटिटीज इंडिपेंडंट आहेत, त्या एकामेकावर डिपेंडंट नाही. पण आता बघा, लेंथ काय सांगू शकतं? लेंथ आपण त्यासाठी वापरतो, डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी वापरतो, त्यानंतर डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी वापरतो, त्यानंतर वेवलेंथ फाइंड आउट करण्यासाठी वापरतो, बरोबर. तसंच मासचा यूज मी फोर्स काढण्यासाठी वापरू शकतो, ओके, डेन्सिटी काढण्यासाठी वापरू शकतो, ओके. त्याचा अर्थ काय झाला? मास ही इंडिपेंडेंट क्वांटिटी आहे, पण मासवर डिपेंडेंट भरपूर साऱ्या क्वांटिटीज असू शकतात. टाइम पिरियड काढण्यासाठी टाइम वापरू शकतो, मी फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी टाइम वापरू शकतो,
ओके, मीन्स फंडामेंटल क्वांटिटीचा अर्थ काय होतो, अशा क्वांटिटीज ज्या इंडिपेंडंट आहे ऑफ इच अदर, एकामेकावर डिपेंड राहत नाही. दुसरं सगळ्यात महत्वाचं, अदर फिजिकल क्वांटिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करतात. दुसरी क्वांटिटी आहे दॅट इज डिराइव्ड क्वांटिटीज या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. Derived physical quantities are the quantities which are dependent upon fundamental quantities. म्हणजे अशा क्वांटिटीज ज्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड करतात त्यांना बोलतो आपण डिराइव्ड क्वांटिटी. आणि दॅट कॅन बी एक्सप्रेस इन अ कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. म्हणजे त्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंडंट तर आहेतच आहेत, पण त्यांना दर्शवण्यासाठी, एक्सप्रेस करण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीचं मला कॉम्बिनेशन यूज करायला लागेल. हे बघा, तुम्हाला एकदम थोडक्या शब्दात किंवा त्याचा आपण एक एक्झाम्पल घेऊन समजायचा प्रयत्न करूया. बघा, डिराइव्ड क्वांटिटी आणि त्याच्या कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल क्वांटिटी. तर डिराइव्ड क्वांटिटी पहिली घेतली स्पीड. स्पीड कशावर डिपेंड करते? स्पीड डिपेंड करतं गाईज डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यामध्ये डिस्टन्स तो युनिट आहे गाईज. डिस्टन्स कशावर डिपेंड करतं? डिस्टन्स डिपेंड करतं टाइमवर. तसंच फोर्स, फोर्स इज अ फंडामेंटल क्वांटिटी. ती कशावर डिपेंड करते? मास, लेंथ आणि टाइमवर. फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो अ डिराइव्ड क्वांटिटी. ती कशावर डिपेंड करते गाईज? टाइमवर. ओके, म्हणजे डिराइव्ड क्वांटिटी ह्या अशा क्वांटिटी आहेत ज्या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड करतात. आणि त्यांना डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करायचं असेल तर मला फंडामेंटल क्वांटिटीचं कॉम्बिनेशन वापरायला लागतं. तुम्ही फिजिक्समध्ये जेव्हा पुढे पुढे जाऊ आपण, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला खूप साऱ्या डिराइव्ड क्वांटिटीज शिकायच्या आहेत ज्याच्यावर फंडामेंटल, ज्या क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड करतील. ओके, पुढे जाऊया. बघा, खूप सोपं आहे फिजिक्स गाईज. जर तुम्ही कन्सेप्ट नुसार आणि त्याच्यामध्ये मजा शोधून जर म्हणजे काय म्हणतो, शोधण्याचा प्रयत्न कराल, त्याला उलगडवण्याचा प्रयत्न कराल, तर इतकं छान आहे की असं वाटेल की आपण स्वर्गात आहोत. ओके, नेक्स्ट